लग्न झाल्यावर थोडी शाळेत जाऊ देते। आता हे वाटतं का आपण पहिले शिकलो असतो तर खूप चांगलं झालं असतं। तर मला हे शिकण्याची हे होती ना, नाही आमच्या गावात संधी आली चालून, काऊन बा ते टाकून द्यायची संस्था आली ना आमच्या गावात, आमच्या घरापर्यंतच आली शाळा, म्हणून माझी इच्छा होती का मग आता करूनच टाकावं बा। वर्ध्यात हिंगणघाट तालुक्यातील जामणी येथील 68 वर्षाच्या आजीबाईंनी 10वीची परीक्षा उत्तीर्ण केली। 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देणाऱ्या या आजींचं सर्वत्र कौतुक होते असून आजींसोबत नातू देखील 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालाय। उत्तीर्ण झालेल्या 68 वर्षीय इंदुताई यांना 51% गुण मिळाले आहेत, तर नातू धीरज बोरकर याला 75% गुण मिळाले। एकाच वेळी आजी आणि नातू परीक्षेला बसले आणि पासही झाले। केवळ 7वी पर्यंत शिक्षण पूर्ण झालेल्या इंदुताई परमेश्वर बोरकर यांना पुढे शिकता आले नाही। लग्नानंतर शिक्षण हा भाग गावखेड्यात शक्य नव्हता, शाळाही उपलब्ध नव्हती। पण वयाच्या 68व्या वर्षी इंदुताईंना प्रथम फाउंडेशन या संस्थेकडून सेकंड चान्स मिळाला आणि त्यांनी 10वीची परीक्षा देत यश मिळवले आहे। आजींच्या यशाचं कुटुंबात कौतुक आहे, तर गाव शिवारात चांगली चर्चाही होत आहे। शिकवाले होते आम्हाला सर लोक, क्लासेस घेत होते आमचे। मूळचं नाव माझं बुरकोणी होतं, इंदू चिंदूजी सातपुते। तर 7 वर्ग होता तिथं। मग 7वी झाल्यानंतर शाळा नव्हती, आई वडील दूर जाऊ द्यायचे नाही, दूर शाळा होती, म्हणून मग तिथंच थांबवलं, जाऊ देत नव्हते ना पहिले आई वडील। माझी खूप इच्छा होती मॅट्रिक पर्यंत करावं बा, शिक्षण करावं, माझी इच्छा होती अशी। मग आता हे नवीन आता यायची संस्था झाली आपल्यापर्यंत चाललं, तर करूनच टाकावं मला इच्छा पुरी। हो सुटलंच होतं ना, इथे पहिले शाळा नव्हती ना, मग लग्न झाल्यावर थोडी शाळेत जाऊ देते। लोक कसे होते, आता हे वाटते का आपण पहिले शिकलो असतो तर खूप चांगलं झालं असतं असं वाटते। आता आमच्या इथं बचत गट आहे, बचत गटाची मी ह्या अध्यक्ष ह्या आहे, पुन्हा संघाचे अध्यक्ष आहो मी, तंटामुक्तीचे अध्यक्ष होती मी, तंटामुक्ती राबवली, अभियान राबवलं आणि काहीतरी करावं बा। आणि एवढं करून आपल्या बायाले पुन्हा मार्गदर्शन करावं का, मी जसं 10वी पास केली बा तसं तुम्ही करा, असं मार्गदर्शन आपले मुलं आहे, मुलासाठी तुम्ही 10वी पर्यंत शिका बा, काहीतरी करा, आणि असं प्रेरणा देत राहीन बा। लिहित होती ना, लिहित राहत होती पेन, भजना पूजनात जात होती, भजन लिहित होती। मुले हे होता ना छंद, आमच्या गावले हे आहे इथं हे भरते ना, भागवत राहते, काला होती, तर भागवतात आरती म्हणायला जायची मी। मला छंद पहिलेपासून हाच होता, छंद लिहायचा छंद होता, वाचायचा छंद होता, माझं काही खंडित नव्हतं झालं वाचणं करणं, मी वाचत होती, मला जसा जसा वेळ भेटला तशी तशी करत होती। जामणी या गावात इंदुताई ह्या बचत गटाच्या कामात सतत पुढाकार घेतात। इंदुताईंनी आपल्या माहेरी 7वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि त्यावेळी लग्न झालं। हिंगणघाट तालुक्यातील बुरकोणी येथील माहेरचे त्यांचे नाव इंदुताई चिंदूजी सातपुते असे आहे। शिकण्याची इच्छा असताना पुढे शिकता आले नाही, परंतु प्रथम फाउंडेशन या संस्थेने शिकण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना सेकंड चान्स देत 10वीची परीक्षाची तयारी करून घेतली, त्यांना परीक्षेला बसवलं। त्यातच इंदुताई यांनी देखील वर्षभर 10वीचे धडे गिरवत परीक्षा दिली। शेतातून यायचे आणि सायंकाळी गावातल्या शाळेत होणाऱ्या वर्गात धडे गिरवायचे, असा इंदुताई यांचा नित्यक्रम राहिला। आजी यावर्षी 10वीला होत्या, तर त्यांचा नातू धीरज देखील यावर्षी 10वीला शिकत होता। मराठी, गणित, इंग्रजी, सायन्स आणि सोशल सायन्स अशा विविध विषयात चांगले गुण घेऊन इंदुताईंनी 51% गुण मिळवले। माझा मी 1-2 तास अभ्यास करायची, सगळं झाल्यावर तिकडे राहायची ना मी, मग जेवण खाऊन झाल्यावर बसायची, 1-2 तास अभ्यास करायची। आपण हे पूर्ण केलंच पाहिजे, जिद्द होती, आपण हे पास झालोच पाहिजे बा। सर लोक येत होते, आम्हाला शिकवत होते, मग आम्ही जात होतो शाळेत। माझं काम वगैरे झाल्यानंतर सकाळी मी रोज मजुरी करून यायचे, संध्याकाळी मग क्लास घेत होते सर लोक,
मी सर हे असूनही मी जात होती. सणराव वारराव तिकडून आले तरी मी जातच शाळा क्लास करायला. क्लास नाही चुकवला मी. जवळच होता आमच्या शाळा, जवळच आली. मग संध्याकाळी घेतलं तरी संध्याकाळी जात होती मी. पहिल्या दिवशी नाता बरोबरच गेली मी. मग गायला लागलं. मग नेहमी नेहमी जात गेली तर काही पुन्हा त्याच्याहून हे आला मग अनुभव. आपण लिहू शकतो बा, शिकू शकतो बा, आपण अभ्यास करू शकतो. अभ्यास केला ना, अभ्यासही केला तर आपण पास तर हो अशी एक आशा होती माझ्या मनात. 10वी पास झाल्यानंतरची माझी आशाच होती. आणि आपणही कोणाले मग पुन्हा मुलांना सांगू, महिलांना सांगू शकतो आपण का अशा अशा तरीने आम्ही पास झालो. काही एवढी कठीण नाही आहे बा परीक्षा, सोपी आहे. अभ्यास करताना ये नातू, पण नातू आपला अभ्यास करे, मी मग आपला अभ्यास करो. शिक्षिका आहे, शिक्षक आहे ते सांगून द्यायचे, आमचा क्लास घे, मग अभ्यास करता जाय. त्या 10वी साठी जवळच्या गावात वेळा येथे परीक्षा केंद्र होते. आजी आणि नातू दोघंही परीक्षा द्यायला एकाच केंद्रात. 2 पेपरला तर परीक्षा खोली देखील एकच आली होती. अभ्यास करताना भराभरा वाचन करत इंदुताई यांनी पाठांतर देखील केलं. आजही त्या इंग्रजी आणि मराठी चांगल्या पद्धतीनं वाचतात. कुटुंबाचा व्यवसाय शेती आहे, पण घरात सर्व शिकून सवरून मोठे होण्याचा मानस ठेवणं आहे. परगावून येईन ते, मग आम्ही आपला अभ्यास करायचा. सांगू शकतो का बा मॅट्रिकची काही परीक्षा खूप हे नाही आहे आणि तुम्ही करू शकता बा. जशी मी केली तशी आता माझी एवढी हे पडली आणि मी करू शकली तशी तुम्ही करा. प्रेरणा देईन मी अशी का बा तुम्ही करू शकता. मुलांना तुम्ही मॅट्रिकची परीक्षा पास व्हा असे संदेश देईन. त्यांना सांगेन का मॅट्रिकले बसा, तुम्ही मदत करू शकीन. इंदुताई सोबत परीक्षा द्यायला केंद्रावर नातू देखील होता. आजी आणि नातवाची 10वीची परीक्षा एकाच वेळी झाल्याने हे दोघेही चर्चेचा विषय ठरले. म्हातारीला या वयात परीक्षा सुचली असं म्हणत गावात टीकाही व्हायला लागली. पण टीकेला न जुमानता आजी वर्गात धडे गिरवत राहिल्या. आता याच म्हातारीनं परीक्षेत यश मिळवून बोलणाऱ्यांची तोंड देखील बंद केली. आजीची 10वी शिकण्याची इच्छा होती. आजी 10वी मध्ये बसली. मग आजीला काही मदत लागली तर आम्ही करायचो. काही अडचण आली, समजत नाही, इंग्लिशचं काही समजत नाही ते आम्ही सांगायचो. म्हणजे माझी बहीण, मी, अजून त्यांचे प्रथमवाले जे काही शिक्षक होते ते त्यांना चांगलं मदत करायचे, चांगलं शिकवायचे. माझं पण म्हणजे आजी अभ्यास करायची, आम्ही अभ्यास करायचो, सोबत करायचो. माझं नवकेतन विद्यालय जामनेमधून माझ्या शिक्षकांनी आम्हाला चांगल्या तरीने शिकवलं. त्यांनी जे काही समजलं नाही ते आम्हाला पुन्हा पुन्हा शिकवून आम्हाला म्हणजे असं चांगलं हर एका विषयामध्ये स्ट्रॉंग केलं. त्यांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आजी मी एका सेंटरमध्ये होतो. आजीला सीट नंबर पाहून दिले. त्यांना एक दिवस इंटरव्ह्यू पाहले. मग ते स्वतःहूनच त्यांना जसं समजत गेलं ते सीट नंबर पाहत गेले. त्यांना अशा म्हणजे शिक्षणाची खूप आवड होती. प्रथम या संस्थेच्या वतीनं क्लस्टर तयार करून 5वी ते 7वी पासून शिक्षण सुटलेल्या महिलांना हुडकून काढण्यात आलं. हिंगणघाट तालुक्यात सेकंड चान्स हा उपक्रम राबवण्यात आला. 81 महिला या परीक्षेत बसल्या. त्यापैकी 68 महिला पास झाल्या. इंदुताई देखील त्यातील एक. पण वयाची 60 पार झाल्यावर देखील आजी इंदुताई ह्या इंदुताई SSC ठरल्या. साधारणतः आम्ही 10वीच्या जे आहेत त्यांची 2 वर्षाच्या जास्त जी गॅप झाली असेल त्यांना 10वीची, आणि जे 5वी पास ते 9वी पास नापास इथल्या जे विद्यार्थी आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना आपण या उपक्रमाअंतर्गत आपण 17 नंबरचा फॉर्म भरून त्यांची परीक्षेला पात्र करतोय. त्यामध्ये आम्ही या ठिकाणी क्लस्टर तयार केले. हिंगणघाट तालुक्यामध्ये आमचे 6 ठिकाणी क्लस्टर तयार झाले होते आणि त्यामध्ये एक जामणी या गावामध्ये आमचं क्लस्टर तयार होतं. आणि आजीसारख्याच वयाच्या बरेचसे विद्यार्थी आमच्याकडे होते, जेणेकरून आम्ही 81 विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला पात्र झाले होते. त्यापैकी 68 विद्यार्थी पास झाले आणि आपला 84% रिझल्ट हा तालुक्याचा लागलेला आहे. नमस्ते, मैं रुक्मिनी बैनर्जी प्रथम एजुकेशन फाउंडेशन से बोल रही हूँ. महाराष्ट्र में कई जिलों में हमारा एक कार्यक्रम सेकेंड चांस चलता है. इस कार्यक्रम के तहत जो महिलाएं और बड़ी लड़कियां किसी कारणवश 10वीं नहीं कर पाई
वहाँ हम उन्हें मदद करते हैं ताकि वो अच्छी तरह से सफलता से 10वीं की परीक्षा पार कर जाए। इस साल तकरीबन 2500 महिलाओं ने 10th का एग्जाम दिया और मुझे बहुत खुशी और गर्व है ये बताने के लिए कि उसमें से 93% महिलाएं पास कर गई हैं। हमारे हिसाब से ये कदम उठाना कि स्कूल छोड़ देने के बहुत साल बाद अगर किसी को 10वीं करना है तो मुझे तो लगता है कि वहीं पे आपको सफलता मिल रही हो। बट हमें बहुत खुशी और गर्व है कि हमारे महिलाओं ने और उनके साथ जिन्होंने उनको पढ़ाया, उनके परिवार में जिन्होंने उनको हौसला दिया कि ये नतीजा हमारा हुआ है। और हम उम्मीद करते हैं कि आने वाले सालों में और ऐसी महिलाएं आगे आएंगी और अपना रास्ता अपने आप बनाएंगी। शरीर झिजलं तरी महत्वाकांक्षा, जिद्द, चिकाटी मात्र संपली नाही। त्याचीच ही यशाची पताका। इंदुताईच्या या जिद्दीला ब्रेकिंग विदर्भच्या हार्दिक शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका।